पुण्यात बंगला बांधला? पुण्यात जागा घेऊन 9 लाखाचा जागा घेतली, 2-3 मजली बंगला बांधलाय. आमची सुद्धा लय पोरं पडून राहिले ती बिन लग्नाची बकरीवाल्यासनी दिनात. होय. नमस्कार बाबा. नमस्कार. तुमचं नाव सांगा की. धर्म मासाळ. बर बर. आणि ही शेरड कुठली ती? पासावड. बर 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 बर. आता वय किती आहे तुमचं? वय आहे 65. 65 वय असून सुद्धा तुम्ही व्यवसाय करताय हा? आणि 65 वर्ष वय असून हातात कुराड बिराड दिसती या. ह्या वयात सुद्धा झाडावर चढता? पाला ही शेळ्यांना ही पाडता बरोबर? म्हणजे आता लट पडते अंगात आता. म्हणजे आता वयाच्या माराने एवढं जमत नाही, पण तरी सुद्धा कामाला आहे की 65 वर्ष वय असून सुद्धा तुम्ही व्यवसाय तेवढ्या जोराने करताय. बर, सुरुवात कशी केली होती? किती वर्षापासून करताय हा व्यवसाय? आता व्यवसाय लहानपणापासूनच आहे. लहानपणापासून? म्हणजे पिढ्यान पिढ्या आलाय म्हणून चाललंय का हे करायचं? पिढी धंदाच आहे. होय. आज्या पंजापासून पहिल्यापासून हे धंदाच. बर बर. आता ह्याच्यात शेरड किती आहे ती नुसती? शेर जायची 10-15. बर, शेळ्यात परवडतं का बकऱ्यामध्ये परवडतं? बरं परवडतं. मी शेळ्याला 2-2 पिल्लं होती ती. आणि बकऱ्याला आपली एक कधी 2? कधीतरी 2 नाही तरी एकच. बर मित्रांनो, आपण आता बाबांना विचारलं तर आपण जरा थोडीशी माहिती मावशींना बी विचारूया. मावशी सांगत होत्या की आमचीच मुलं करायचं नको म्हणते ती. तर मावशी, तुम्ही काय म्हणतात की हा व्यवसाय करण्यासारखा आहे का? हाय की, केला तरी चांगलाच हाया. पैसा पाणी त्याच्यात मस्त हाया, पण पोरं कर ना ती ना आताची. पोरसने आता वाटतंय कसं बाहेर फिराय असलं म्हणजे बास मजा मारून काम करून आपलं तेवढ्यात जगलं बास झालं आपलं. हे उद्योग लय मोठा आहे ना. हे उद्योग जास्त मोठा आहे आणि कष्टाचा आहे. कष्टाचा आणि सतत माणूस ह्याच्या मागे पाहिजे. हा, त्याला एक दिवस सुट्टी नाही माणसाला. आणि त्याच्यामुळे हा व्यवसाय आताच्या पोरांना नको वाटतोय. हा, आताची पोरं कर नाही ती ना, नको वाटतंय. आता सारखे 24 तास उभा राहणं पोर राहत नाही ती ना ह्याच्यामुळे. पहिली माणसं राहत होती. तुम्हाला असं म्हणायचं की थोडक्यात आताच्या मुलांना कष्ट करायला नको. तो कष्टाचा व्यवसाय आहे, त्याच्यामुळे ह्यातनं बाजूला पळते ती. बाजूला पाहिजे आपलं थोडंसंच पाहिजे चुटक्याचं, आणि तेवढंच करायचं आणि खायचं, निवांत राहायचं असं पाहिजे. पण तेवढ्यात परवडत बी नाही की. आता काय करायचं? परवडतंय त्यांची, ते आता भागावते ती, करते ती, आता राहते ती, त्याला काय करायचं? आता तुम्ही म्हणलात की आमची मुलं सुद्धा पुण्याला आहेत. बरं, पुण्यामध्ये काय म्हणजे कंपनीमध्ये कामाला जातात का? पुण्याला आहे, एक मुंबईला आहे. कंपनीला का? या कंपनीत आहे, माताडी मध्ये आहे. रिक्षा आहे स्वतःची आपली, ती बघत बघत ते पण करत. आणि पुण्याला आहे ती ह्याच्यात आहे, कंपनीतच आहे आपला ती. बर, म्हणजे आता तुम्ही मला सांगा की आता आपण बघतोय की कंपनीला पुण्याला बी तर लय तिला 20,000 रुपयाच्या वर पगार नाही तर पोरांना. मग त्याच्यामध्ये त्यांचं रूम भाडं आलं, मेस आलं, खाणं, वर खर्च, इकडं तिकडं फिरणं. स्वतःच्या खोल्या त्यांना परवडेल जरा तरी. मग एवढं राहून तिथं एवढा खर्च करून ती परवडतो का बरं नोकरी? आता काय नाही परवडत, पण त्यांना तीच आवडतंय, त्याला काय करायचं आपण आता? आवडतंय. आणि दुसरी गोष्ट महत्वाची की शेळ्यान बकरी बघून पुरी देत नाही ती पोरांना. हे महत्वाचा प्रश्न आहे लग्नाचा. त्याच्यामुळे पोरं काय करते ती 15,000 का होईना पण आपलं नोकरी म्हणते ती बरी आहे. पण मला खरं सांगा की नोकरीला हा व्यवसाय ऐकू शकतो? नाही नाही नाही, हे कधीच ऐकणार नाही नोकरीला. नाही नाही, किती नोकरी करू द्या तुमची, हे नाही ऐकणार. पण ह्याच्यात कष्ट तसं आहे, फळ बी तसंच आहे. होय. हो. बर, मग तुम्हाला काय वाटतंय की आई वडिलांच्या अपेक्षा वाढल्यात का मुलींच्या? तर लय वाढले ते. म्हणजे आता आमच्या सुद्धा ह्या आमच्या पोरासनी दिनाती, आमची सुद्धा लय पोरं पडून राहिले ती बिन लग्नाची बकरीवाल्यासनी दिनाती. होय. हो, काय आमची बाहेर गेली पोरं त्याच्यासाठी, तरी काय करायचं? बर, आता मला सांगा की तुम्ही म्हणतात की आमच्यातच पोरांना पुरी देण्यात, तर मी असं म्हणतो की आपल्या ह्या विशिष्ट समाजामध्ये ना, तर प्रत्येक समाजामध्येच मुलींची अडचण झाली आहे. आणि मुलांना मुली द्यायला नको म्हणाला, आणि प्रत्येक मुलीला नोकरदार पाहिजे. मग प्रत्येक मुलीला मग सगळ्याला नोकऱ्या नाही काय? हा, मग तीच आहे ना, कुठेतरी अपेक्षा कमी झाली पाहिजे. सरकारला काय काढायचं कळ ना का? हा, म्हणजे सरकारने बी याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे असं मावशींचं म्हणणं आहे, की जेणेकरून बाबा मुलांची लग्न व्हावीत, त्यांना काहीतरी सवलत काढावी ना. आणि सवलत काढावी किंवा भरती काढावी किंवा जास्त नोकऱ्यांच्या संध्या उपलब्ध करून द्याव्या मुलांना. मुलासनी बरोबर. आता आमच्या सारख्याला तर किती द्यायला पाहिजे? आता आमची रानावनात मिळते ती, शाळेची सोय नाही, सगळं हे आहे. आम्हाला तर किती हे अडवाया. बरोबर. म्हणजे सगळ्यात जास्त कष्ट ह्या व्यवसायाला आहे, आपण असं म्हणू शकतो. घर सोडून बाहेर 7-8 महिने काढायचे म्हणजे भरपूर अडचणी आहेत, आणि सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात. त्यामुळे कसं आहे की थोड्याफार सवलतीही पाहिजेत आणि थोडाफार सपोर्टही पाहिजे बाकीच्या गोष्टीचा किंवा सरकारचा. बरं, मला सांगा
की आता हे सगळं आपण बघतोय एवढं सगळं करून वर्षाकाठी किती केक 2-2.5 लाख रुपये राहतात का ह्यात उत्पन्न होतंय का? होय होय होतंय ना. बर आता मला सांगा की आता तुम्ही म्हणता की नोकरीला हा व्यवसाय कधीच ऐकू शकत नाही, नाही. फक्त बाकीच्या गोष्टी लग्न पाण्याला अडचणी यायला लागल्यात म्हणून हा. मुलं त्या दिशेला पळायला लागल्यात, हो हो नाहीतर ह्याच्यासारखा व्यवसाय नाही. नाही नाही बरोबर. कष्ट लय आहे पण ह्याच्यात कष्ट लय. हातुरणात उठल्यापासून ह्याला ह्याच्या संगत झुलायचं. हा संध्याकाळी गेलं की संध्याकाळचं बघा जाळ्या लावायच्या, ते शेळ्या बांधायच्या, ते चारायचं, परत एखादं पाजत नसेल त्याला पाजायचं बर आणि संध्याकाळी मग 8-9 वाजता 10 वाजता ह्याचं काम संपलं का मग तेवढा आराम झाला. सकाळ 9-10 वाजेपर्यंत निवांत झालं. त्यातनं मोर झालं चालू आलं गावातनं की जेवण करायचं की ते जाळ्या सोडायच्या की ठेवायच्या की हे उद्या खायला रोजचं रुटीन आहे तीच आहे. रोज रोज एक दिवस खडा नाही. बर आता मला सांगा की आता बरीच आपण बघतो सुशिक्षित बेकार मुलं आहेत, थोडीफार जमीन आहे किंवा काय, त्यांना ह्या व्यवसायामध्ये इच्छा आहे आणि त्यांनाही माहिती आहे की नोकरीमध्ये परवडत नाही, ह्याच्यासारखा पैसा नाही, हो. धंद्याशिवाय दुसरं काय करता येत नाही. मग ती मुलं काय करतात, तर बंदिस्त शेळी पालन म्हणून आता भरपूर चर्चेत आलंय हो. की 10 शेळ्या घेणे, एखादा बोकुड घेणे आणि थोडंफार आपल्या जागेत बांधूनच सांभाळणे, हो. घरीच खाद्य करून. हम्म. मग तुम्हाला काय वाटतं, हे फिरस्ते आपलं शेळी पालन बरं का ती बंदिस्त बरं? हे फिरस्त बरं. ही बरं का? हा आणि ती बंदिस्त? बंदिस्तात कसं आलं एका जाग्यावर असतो त्याच्यामुळे चित्र चांगलं राहत नाही ना, आपण सारखं मग चारा घालतो त्याला, पण हे फिरून राहिलेलं चित्र चांगलं राहतं. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की फिरून प्रत्येक आवडी निवडीचा ती प्रत्येक झाडपाला हा, खाऊन खातंय त्याच्यामुळे खातंय. त्याच्या शरीराला मानतंय मानतय बी आणि त्याची हा, तब्येत बी चांगली चांगली. राहते फिरण्यानं. आणि फळं बी चांगली मिळतात ना आपल्याला. हो बरोबर. आणि बंदिस्तला काय होतं, एकाच ठिकाणी हा असल्यामुळे एका त्याला जाग्याला ती बांधून आता 2-4 प्रकारचा चारा म्हशी फक्त. तुमच्या 4-5 असल्या हा जरी रानात नेल्या आणि ते रानात नाल्यावर वैरण घातल्या होते खाते त्या चांगल्या राहते त्या. हो. रानात आणल्या धुवून आणल्या चारून आणल्या की व्यवस्थित राहतात आणि सारख्या जर बांधून ठेवल्या हा. तर ती म्हशी कशा असते बघा. नाही बरोबर. म्हणजे ह्या थोड्याफार तरी फिरवल्याच पाहिजेत, हो हो तर ह्या चांगल्या राहतात. चांगल्या राहतात. आणि बंदिस्त करायचं म्हणलं तर ह्यांना भरपूर अडचणी आहेत, रोगराई आहे, बाकीच्या हा, लय, गोष्टी लय. आहेत. आणि सारखी सारखी खात नाही ती नाही एका जाग्याला, मग किती आणि तुम्ही खाया घाला. तुम्ही 2-4 प्रकारचा चारा टाकणार बंदिस्तला. हो, हो. ही कसं आहे की 18 वनस्पती खात्यात किती फिरून. बी काय बी झाडाचा पाला हे पाला गवत काय काय बी खाते ते गाणे. बर आता मला सांगा की मी बऱ्याच जणांना विचारतो बरं का, मला बरेच जण सांगतात की बाबा आता एवढी एवढी बकरी आहेत, एवढ्या एवढ्या शेळ्या आहेत, ह्यांच्या जीवावर आम्ही शेती घेतली, 2-4 एकर रान घेतलं, कुठं विहीर खणली, आम्ही पण बंगला केलं. बांधला. हो आम्ही पण केलं. मग ह्यांच्या तसं तुम- जीवावर आम्ही 1 एकर शेती घेतली, परत घर बांधलं, 2 लाखाची माती भरली, पुण्यात एक बंगला बांधला, पुण्यात बंगला बांधला. पुण्यात जागा घेऊन 9 लाखाचा जागा घेतली हा आणि 2-3 मजली बंगला बांधलाय. होय, तरी किती पैसे गेलो हो पुण्यासारख्या ठिकाणी बांधाय? लय आमचा पोरगा आमचा आहे ना तिकडे कामाला, त्याच्यामुळे त्याच्या कामाचं काय आमचं काय ह्याच्यावर एकट्यावर नाही. बरं मला कळलं की ही निम्म बाबा ती निम्म हा सगळ्यांचं आपलं मिळून. जमून सारनं आपलं केलं. तरी कोटभर रुपये गेला असते. होय होय कोटातनं वर गेला. बर आता म्हणजे थोडक्यात जागा तर ह्याच्याच पैशावर घेतली ना, ह्याच्यात. म्हणजे सुरुवात ह्याच्यापासूनच झाली. हे लक्ष्मी लय भारी. ह्या लक्ष्मीनं सुरुवात केली ह्या म्हणायचं. लक्ष्मीनं सुरुवात केली. बरं. आम्हाला घर राहायला नव्हतं, घर बांधलं, परत शेती घेतली 1 एकर, परत त्या शेतीत माती 2 लाखाची भरली तलाव्यात. होय पोराने आमच्या असली काळी म्हणजे शेती जरा वायसाची ही होती का माळाची? माळाची होती. बर मग त्याच्यात भरली 2 लाखाची माती, परत तळ्याच्या खालनं पाईपलाईन केली, रानात चंबर काढली. म्हणजे आता पाणी शेती केलं. तयार करण्यासाठी तेवढा खर्च होय केला. होय केलाय. बर झालं आता सगळं. म्हणून आता यंदाचं वर्ष बघा हे आमच्या म्हाताऱ्याला आता होईना या. हा मग ते आमचा मोठा लेक म्हणतो बास करा आता आपली इकू कायच धायस, आपली गावाला पाळ वाटली तर पाळा आपली ठेव या घरी, आपलं निवांत राहावं. आता दोन्ही पोरं आपली त्यांची ती बायका पोरं घेऊन आपली त्याची ती आहे ती मागत जागा होते ती पोरं बाळ. आता पुण्यात झालंय घर आपलं, एक दिलं द्यायचं भाड्यानं, एक राहतो भाड्यानं मस्त, पण एक आहे पुण्यात. बर 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 आता मला काय म्हणायचंय की सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या साध्य केल्या, ह्या लक्ष्मीनं भरपूर लक्ष्मी. सपोर्ट दिला तुम्हाला हो, हो. आणि लय आधार दिला. हो, लय आधार. बर पण काय करा की जरी गावाकडे गेलं तरी तरी की नाही 5-10 ठेवणार. ठेवा, हो सगळी कारण नाही की मोडायची. सगळी मोडू नका. नाही नाही कारण की आपण म्हणतो की खरी लक्ष्मी म्हणलं तर जनावराच्या हा, पायातच आहे. जनावराच्या पायात लय आमच्या ह्या पहिलं माणसाने आमच्या अन्न खायला नव्हतं. हो म्हणजे आमच्या लग्नाच्या अगोदर आमची ही सगळी बारकी बारकी होती ना तेव्हा, हा बरोबर. तेव्हा लय बेकार परिस्थिती होती. आता चांगलं झालंय, म्हणजे ह्या लक्ष्मीपासून आता पोरं पण चांगली करायला आली. बरोबर. बाबा ह्यांनी जरा सपोर्ट दिला, ह्याच्यात तर पोरांनी तिकडे जाऊन कमावलं, बाहेर गेली ना हा पोरं. बरोबर बरोबर. पोरं म्हणजे बाहेर गेली. कुठंतरी एक जुगाड लागला जुगाड म्हणायचं, लागला. एकाच्या जीवावर राहिलं नाही. नाही हा त्याच्यामुळे हा. आपलं जमून आलं सगळं. हा. आणि त्याच्यामुळे प्रगती बी झाली हा प्रगती बी सगळ्यांनी मिळून केल्यामुळे. केलं झाली. बर बर ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न मला एवढंच सांगा की खरंच हा व्यवसाय करण्यासारखा आहे, करण्यासारखं आहे फक्त म्हणजे लय कष्ट भारी. आहे. हो कष्ट आहे पण फळ पण तसंच आहे.
ज्याला कष्ट करायची ताकद हा, आहे, त्याचं- ज्याला नोकरी करायची नाही त्याने हा व्यवसाय केला तर त्याला तर कधीच त्याचं- कमी नाही, कधी कमी होणार नाही, त्याचं कल्याणच होणार, चांगलंच होणार त्याचं. चांगलंच होणार. पण कष्ट केलं पाहिजे. हा म्हणजे ते पाळलंय म्हणून त्याला सोडलं पाहिजे, बांधलं पाहिजे, नीटनीटकं चारलं पाहिजे. वेळेला इंजेक्शन औषध सुद्धा ह्याला आम्ही करतो. इंजेक्शन औषध आणून सरणा पाजायची करायची. एखादं बरं. तापलं कोचामलं तर बाटली असते इंजेक्शनाची, ते डॉक्टरकडं आणलेली असते आम्ही. मग ती आपण हाताने बाबा 2 मिली 3 मिली लगेच इंजेक्शन करायचं. जंताचं म्हणा, तापीचं आता म्हणा. औषध बघा 1800 रुपये जो औषध आणलंय ते पाजायचं. आता मध्ये त्या पावसामुळे राहिलं पाजायचं. बरं, आता बरं. पाजायचं, ताप पडली का नाही उन्हामुळे पाजायचं. मग ती जनता जंत पडते ती. हा तेच बरोबर बरोबर. ते आता आणले बघा 2000चं औषध, ते पाजायचं आहे. हा चालते. म्हणजे बऱ्यापैकी चांगला व्यवसाय आहे मित्रांनो, करण्यासारखा भरपूर व्यवसाय हो, आहे. हो, हो. ज्याला नोकरीची संधी नाही हा. त्यांनी नोकरीच्या मागे न पळता कुठेतरी ह्याच्या डोळं झाकून तरी तो माणसातच आणून त्याला बसवणार. म्हणजे बाजूला नाही जाऊ असा द्यायला. व्यवसाय आहे. हो. तर नक्कीच मावशींनी सांगितलेली माहितीचा आणि मावशींच्या अनुभवाचा हा प्रत्येकाला एक फायदा होईल असं मी समजतो. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेळी पालन करणाऱ्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.